तर आता होतो सामना पॉवर सेलर बी वर्सेस चिंचवली या दोन संघामध्ये आणि या सामन्याचं धावतं समालोचन तेजस धोबी. मी महेश पाटील यांना विनंती करतो की सामन्यावरचा पुरस्कार वसीम खान उर्फ डिंडा यांना देऊन त्यांना सन्मानित करा. गोलंदाजी करताना दुसरं षटक हाताळताना फक्त 6 धावा दिल्या आणि 2 गाड्यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 6 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. सन्मान्य अल्पेश उर्फ मुसाभाई यांचं आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. ओव्हर टू तेजस धोबी. थँक्यू सो मच. एक बहारदार आणि एक चांगली इनिंग आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाली आहे. नाणेफेक विन झाला इथे मात्र चिंचवली संघाने सगळ्यात आधी त्यांनी इथून मात्र निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षणाचा आणि नक्कीच आमंत्रित केले गेले टीम जय बजरंग पॉवर शेलर बी संघाला इथून मात्र आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवले गेले. फलंदाजांना विनंती असेल की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि चला बॅटर पाठवून द्या आणि आपले अतिरिक्त खेळाडू इथून मात्र आपल्याला पाठवून द्यायचं आहे. दोन्ही संघाला इथून विनंती असेल. चला नवीन फलंदाजांना आम्ही विनंती करतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा आणि वेळेच्या बाबतीत आपण सगळेजण मिळून इथून मात्र आमच्या आयोजकांना सहकार्य करूयात. कारण आज उद्घाटनचा दिवस आहे आणि आपण डेफिनेटली लेट होतो, त्यामुळे विनंती असेल की आपण थोडंसं घाई करूयात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जय आणि कल्पेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला जय पाहायला मिळतोय. कल्पेश भानुशाली सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टीम जय बजरंग पॉवर शेलार बी या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शेलार गाव आपण इथून मात्र पाहत आहे. एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारकर या नावानं जे सातत्याने हरेक स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. मी पोचवीन तुमच्यापर्यंत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल. असते इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात हाताळला गेलाय आणि नशिबाची साथ मिळाली. यावेळेस इथून मात्र आपल्याला शेलारकरांच्या बाजूनी पाहायला मिळाली आणि व्हाईट बॉलच्या एका धावेने इथून मात्र सुरुवात होत असताना सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आस्तिकला सध्या तरी आणले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. कल्पेशच्या बॅटमधून हा चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात गेला होता. हाताला स्पर्श करून चेंडू धरती मातेला दान होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि बालबाल बजगे कल्पेश असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. नक्कीच एक धाव इथून मात्र अंकित होती. धावसंख्या 21 धावेने 2 या अंकावर. ऑफिशियल पहिल्या चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज या षटकातील पुढचा बॉल आहे बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये
इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू धाव घ्यायची की नाही आणि चेंडूलाही पाहत होता. थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज आस्तिककडून. गोलंदाज सज्ज होईल षटकातील पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न हो हो खूप सारे चांगले आहेत. मी तर म्हणीन जेल तर होतच राहतात पण असे होत नाहीत. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडू करिता. रवी सांबरे आपल्याला तिथे मात्र पाहायला मिळाला. पहिल्या अटेम्प्टमध्ये चुकला गेला त्याच्याकडून झेल पण त्याच्यानंतर हार न मानता एका हाताने इथे मात्र झेल रवी सांबरेचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. काय झेल होता लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. न्यू बॅटर प्रतीक दाखवत असताना आपण इथून मात्र पाहता डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी हे मैदान खूप सारं फायदेशीर आणि पूरक इथून मात्र पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक तिथे तर होता पण यष्टीरक्षकाकडून जसा झेल किंवा चेंडू कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न होता तो हुकला गेला पण त्याच्यानंतर जे बॅकअप दिलं गेलं तर थोडंसं स्ट्रॉंगली मैदानाच्या आत इथे पाहायला मिळालं. झेल तर किंवा तो चेंडू तर सुटला पण काहीतरी एक जोकिंग किंवा हास्य घटना तिथे घडली म्हणून स्वतःच्या जागेपासून अर्ध्या क्रीजपर्यंत यष्टीरक्षक तिथे मात्र पोहोचला. काहीतरी घडलं गमती जमतीनं आणि अतिशय हसत खेळत खेळला जाणारा हा खेळ हा क्रिकेटचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी धारण गेली दिशा भरकटणारा हा चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपातली अजून एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 3 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय शेलारचा मारुती राया या नावानं त्याच्या नावानं हा खेळाडू हा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि पॉवर शेलार हे नाव भिवंडी क्रिकेटमध्ये काही नवीन नाही आहे. सातत्यानं गरजणारं आणि बरसणारं हे नाव आपल्याला क्रिकेटच्या बाबतीमध्ये पॉवर शेलार सातत्याने इथून मात्र पाहायला मिळतं. दही अंडी असू द्या त्याच्यानंतर मग क्रिकेट असू द्या कुठलाही खेळ असू द्या शेलारकर सातत्यानं अग्रेसर असतात आणि एक टॅगलाईन एक नाव त्यांच्या मागे सातत्याने असतं. एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारचे आम्ही शेलारकर आणि त्याच नावानं आता मात्र इथून मात्र आपण पाहताय फलंदाज यार पुढचा बॉल भिरकावून दिलाय. म्हटलं होतं ना की डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ही खेळपट्टी आणि हे मैदान खूप सारा पूरक आहे आणि त्याचा फायदा घेत असताना या मस्तक दिल केले गेले चेंडूला बाउंड्राईनच्या पलीकडे षटकार. षटक संपलाय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 9. नक्कीच असंख्य मैत्री आणि तरुणांच्या हृदयावर अनिकेत शेलार यांनी सुद्धा राज केलं आहे आणि त्यामुळेच की काय हे गाणं डी जॉकीकडून सध्या तरी येथे मात्र वाजंती करण्यात आली आहे. आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पवनला इथे मात्र आमंत्रित केले गेले. षटक क्रमांक 2 पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा इथे मात्र कन्वर्ट होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाल्या. असं वाटलं की एक दुहेरी आकडा किंवा 2 संख्येचा आकडा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल पण तसं काहीसं चित्र दिसलं नाही आहे. 9 अंकावर धावफलक पहिल्या षटकामध्ये डीजे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 9. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पवन आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. कल्पेश करिता चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू, पंचांचं हात हळूवार का बने होईना पण इथून मात्र आकाशाच्या दिशेनं विकेटचं पतन. कल्पेश भानुशाली तंबूच्या आश्रयाला. आलाय कुठे आलाय तर नांदेड नॅचच्या मैदानावर आलाय आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाजीचा एक उत्कृष्ट नमुना प्रस्थापित करून गोलंदाजी करत असताना न्यू बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. सध्या तरी जी बाजू आता मात्र थोडीशी ढासळत चालली आहे, तिला सावरण्याचं काम जयेशला करावं लागेल. यावेळेस बॅटनं उडवलं गेलं चेंडूला सिंगल इथून मात्र अंकित होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना नक्कीच कल्पेश भानुशाली या संघामध्ये आपण खेळताना पाहायला मिळालं आणि सचिन असेल, करण असेल, बाळू असेल आणि जे खेळाडू आहेत ते पॉवर शेलर जय बजरंग पॉवर शेलर ए मध्ये खेळताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतील. सचिन शेलर या शेलर नगरीमधील एक मोठं नाव आहे, क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. हलक्या हातानं दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होतं. सिंगल करिता फक्त कन्वर्ट केल्या गेलेला हा फटका मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अविनाशजी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या मार्फत अविनाश मोरे या स्पर्धेचा आनंद लुटताना आपण पाहताय. तपले अविनाशजी मोरे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओ हो यावेळेस उडवला गेला चेंडूला दिशा दर्शवणारा फटका नाहीये त्या क्षेत्रामध्ये कोणीही. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. 1 बाउन्स क्लिअर करून चौकार 4. सन्माननीय अविनाशजी मोरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद लुटायचा. वेलकम सुस्वागतम अविनाशजी मोरे साहेब. आपला या द अनिकेत शेलार शो स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू आपण जर का बघितलं तर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. 5व्या चेंडूवर धावफलक 2 धाव्याने पुढे सरसा होतं. 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. क्रिकेट विश्वचषकातील एक अशुभ आकडा म्हणून ज्या आकड्याकडे आपण पाहतोय आणि तो अशुभ आकडा 17 आलाय तर खतरा कोणाला येणार हे कुठेतरी मात्र आता पाहण्यासारखं आहे. यावेळेस गोलंदाजाच्या नावावर खतरा लिहिला गेला होता. 17च्या मार्फत अंतिम चेंडूवर करारी प्रहार करत पॉवर शेलरच्या संघाच्या बॅटमधून निघाला इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक. षटक संपले. क्रमांक 2चा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23-23. चला टीम मी स्पोर्ट्स कवाड आणि टीम रामवाडी याच्यानंतर आपण टॉस करण्याकरिता यायचंय. चला टीम रामवाडी आणि मी स्पोर्ट्स कवाड आदरणीय निलेशजी गुरव साहेब
यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मित कुमार अँड कंपनी, भारतीय जनता पार्टी भिवंडीचे मंडळ अध्यक्ष म्हणून जे सध्या तरी इथून मात्र पदभार इथून मात्र स्वीकारतात आणि ज्यांच्या मार्फत आणि लवकरच विभागाला मिळणार एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय आदरणीय निलेशजी गुरव साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. श्रीकांत आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. श्रीकांत आणले गेले. पहिलाच बॉल श्रीकांतचा आपण इथून मात्र पाहत आहे आणि नक्कीच एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 24-24 नक्कीच आमचे परम मित्र कव्या सौन यांच्याकडून या स्पर्धेकरिता आणि टीम चिंचवली संघाला इथून मात्र शुभेच्छा पोहोचतात. कव्या सौनचे मालक थँक्यू सो मच. आम्ही आपलंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली आहे या चेंडूनं आणि निघाला आहे थर्डमॅन आणि फाईनलिस्टच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. फेक ही झाली आहे प्रॉपर, टायमिंग सुद्धा प्रॉपर. रनआउटची विकेट मिळते. फलंदाजाला परतावा लागेल यावेळेस तंबूच्या आश्रयाला. एक धाव मिळाली होती. धावसंख्या 25 या अंकावर आहे. चेतन पाटील कव्या साऊंडचे मालक आहेत आणि चिंचवली संघाकरिता आणि आमच्या आयोजन नियोजनाला ते शुभेच्छा पोहोचवतात. थँक्यू सो मच चेतनजी पाटील. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतोय. बाकी राहत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज श्रीकांत. इथून मात्र सजोई षटकात येईल. पुढचा बॉल आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होईल एका धावेकरिता. पण क्षेत्ररक्षकांनी जी ॲक्शन घेतली गेली आहे, क्षेत्ररक्षकांची गोलंदाजांना साथ असणं खूप सारं येथे मात्र गरजेचं आहे. सिंगलनं धावसंख्या 26-26 या अंकावर धावफलक. आत्तापर्यंत या महत्त्वाच्या निर्णायक षटकामधील 3 चेंडूचा खेळ संपला आहे. अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय, शेष राहतोय. ओहो हो, 2 क्षेत्ररक्षकांना चकवा. क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे पाहायला मिळतोय चौकार, 4 धावा. चौकार पाहायला मिळालाय. द अनिकेत शेलार शो चौकार, 4 धावा. आणि नक्कीच एक टॅग लाईन सुद्धा आपल्याला काही वेळानंतर इथून मात्र षटकार चौकार करिता प्रशांत भोईर यांच्या मुखातून रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत पोहोचेल. अनिकेत शेलार शो आणि हर टाईम काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. टॉसबॉक्स अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इथून मात्र बनवल्या गेल्या. कदाचित पहिली डिझाईन असावी टॉसबॉक्सची आणि अतिशय चांगल्या पद्धतीने टॉसबॉक्स इथे खेळ शेष असताना अंतिम चेंडूवर प्रहार दर्शवला गेलाय. 1 बाउन्स करून चेंडू सीमारेषा पलीकडे. द अनिकेत शेलार शो चौकार, 4 षटक सुद्धा
चला कौशल विनंती असेल की आपण यायचं आहे. अगदी कमी वयाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःचं कौशल्य दर्शवावं लागेल. लोहो यावेळेस पहा, चांगला चेंडू होता, अति घाई संकटात नाही असं कौशलला आम्ही सध्या तरी इथून मात्र दर्शवू, कारण खूप सारे धडे आज इथून मात्र त्याला गिरवायचे आहेत. त्यामुळं थोडीशी घाई त्याच्याकडून इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाली. यष्टी रक्षक तिथे होते, बाल बच गए. जर का तो चेंडू सुटला असता तर कदाचित दुसरी धावसंख्या सुद्धा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती. धावसंख्या 36. चला, कवाड टीम कॅप्टन आणि रामवाडी टीम कॅप्टन टॉस करण्याकरिता आपण त्वरित इथे उपस्थित व्हायचं आहे. गोलंदाज सज्ज होईल. षटकात येईल पुढचा चेंडू. नक्कीच इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय मयूर शेठ गुरव इथे उपस्थित होत आहेत. आम्ही मयूर शेठ गुरव यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आपली जागा ही VVIP डाईसमध्ये. आमचा आवाज निश्चित रूपानं तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. या मयूर शेठ गुरव आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. विकेटचं बदन, फलंदाज बाद. त्याची स्टाईल आहे. विकेटचं बदन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नीलम दाखल होत असताना आपण पाहत आहे. आणि एक धाव तुर्तास इथे मात्र पूर्ण होईल. फार काही मिळणार नाहीये. बेसिकचा वापर करून पाया रचून धावसंख्या पुढे नेण्याचं काम टीम जय बजरंग पॉवर शेलर बी संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्या 37 या अंकावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. एखादा मोठा फटका आला तर कदाचित धावसंख्या थोडीशी पुढे सरसावताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज संख्या यावेळेस निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. कौशलला आपण पाहताय. आणि मी म्हटलं ना की कमी वयाचा खेळाडू आहे. स्वतःचे कौशल्य इथून मात्र कौशल्य वापरावे लागतील. आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च करून 1 गडी बाद करून दाखवलाय. इथून मात्र 1 गडी बाद करून दाखवताना आपण कौशलला पाहिलंय. पुढचाही चेंडू याही वेळेस उभं ठेवण्याचं काम फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये करत असताना लाजवाब गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत, 1 गडी बाद करत 2 धावा खर्च करून दिल्या गेल्यात. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहतोय शेष, राहतोय बाकी. चला, टीम रामवाडी आणि टीम मिस्पोर्ट्स कवाड आपण त्वरित टॉस करण्याकरिता इथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. टीम ओ माय गॉड, विकी म्हात्रे इथे मात्र दाखल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या या मैदानामध्ये 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. आणि तोच मैदानाच्या आतमध्ये टॉस बॉक्समध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. षटक क्षमता क्रमांक 4चा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 विजयाकरिता 38 धावसंख्येचा वन समोर ठेवला. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील व माझेकर सर आणि टॉस बॉक्समध्ये सुद्धा जॉईन होतील माझेकर सर.
हॅलो. अडतीस धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये. पाहूया आपण चालू असणार सामना पाहतो. एका बाजूला जय बजरंग सेलार बी, तर एका बाजूला टीम आहे. नक्कीच थोडंसं क्षमस्व आम्ही थांबवतोय. टॉस बॉक्सच्या दिशेने जातोय. उपसरपंच साहेब आहेत. नाण्याच्या 2 बाजू आहेत. मीत कुमार अँड कंपनी कवाड आणि NP एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये लढत आहे. टॉस कॉल कोण देतोय? कवाड संघ इथून आता कॉल देतोय. मीत कुमार अँड कंपनी असं कॉल आलाय आणि NP एंटरप्राइजेस मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच नाणेफेक विन होतो. इथून मात्र रामवाडी संघ प्रथम फेरीमध्ये आपण चांगला विजय इथं मात्र प्राप्त केला. आता दुसऱ्या फेरीमध्ये आपण इथे पोहोचलात आणि मी स्पोर्ट्स कवाड संघाचा विचार केला तर गोरसई इथे झालेल्या गोरसईची स्पर्धा होती तिथे मात्र फायनल झाली आहे आणि सामना 3 षटकांचा राहील. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. नक्कीच तिथे फायनल आली आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर वारेट इथेही सुद्धा त्यांनी एक फायनल मिळाले. एक चांगला आधीच्याही हंगामामध्ये एक टचला संघ होता. आताही आपण नव्या जुद्दीन आणि जोशाने आता मात्र पोहोचलात. पहिला विजय प्राप्त केला आहे. आता मात्र दुसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नाणेफेक विन झाला. काय निर्णय असेल? फलंदाजी. याच्या आधी किंवा याच्या आधीच्या हंगामामध्ये सुद्धा आपला कवाड संघाचा विपक्षक सामना झाला आहे का? हो झाल्यात. आपण जर एकंदरीत बघितलं तर नाणेफेक विनून मोस्ट ऑफ क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला जातो. आपण फलंदाजीचा निर्णय का स्वीकारला आहे? जास्तीत जास्त धावा मारू आणि नंतर मग सेकंड इनिंगमध्ये बॉलर आमचे चांगले त्यामुळे आम्ही ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. दिल खुल्लासपणे आपण इथे मात्र दर्शवलं गेलं आहे. पण 18 चेंडूंचं सत्र आहे आणि किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? असा काही टार्गेट नाही पण जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक इथून मात्र असेल. तदनंतर आपण जातोय विकी म्हात्रेच्या दिशेने जो बाईट देण्याकरिता कधी लाजत नाही आहे. विकी कॉलिंग तुझ्याकडून होतं. नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो. पण मनासारखा निर्णय वाटेला आला आहे. गोलंदाजीचा अटॅक आहे आणि कुठल्या अशा गोलंदाज आहेत त्यांच्यावर तुला भरोसा आहे? किरण आहे, धीरज आहे, अतुल आहे, दक्षू आहे, असे भरपूर सारे गोलंदाज आहेत. त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत ज्याच्यावर वेळेल त्यांनी चांगली गोलंदाजी करा आणि आपला विजय प्राप्त करा अशी अपेक्षा असेल. सामना जरी 3 षटकाचा असला तरी तुमच्याकडे गोलंदाज खूप सारे आहेत असं म्हणायला इथून हरकत नाही आहे. हो नक्कीच. प्रॅक्टिसमध्ये आहेत गोलंदाज. बघूया, अपेक्षा सरांकडनं आहेत. बॅटिंग येईल, बॉलिंग येईल, क्षेत्ररक्षण येईल. कारण की क्रिकेट कसा सांघिक खेळ आहे. प्रत्येकाला बॅटिंग आणि प्रत्येकाला बॉलिंग भेटत नाही. क्षेत्ररक्षण ज्याच्या वाटेल त्यांनी पण क्षेत्ररक्षण जर चांगला करून आपल्या संघाला विजय करण्याचा प्राप्त करा. नक्कीच आपण रामवाडी संघाचा विचार केला तर अक्षय कासारसारखा फलंदाज त्यांच्याकडे आहे. त्याच्या बाबतीत तुमचं गेम प्लॅनिंग काय असेल? अक्षय कासारचा एक पार्टनर किरण मडवी त्याच्या जोडीला खेळतात. त्याचे वीक पॉईंट आम्हाला सुद्धा माहीत आहेत. काय कुठे खेळतो. कधी कधी आमच्या ग्राउंडवरती पण प्रॅक्टिसला येतो. मैत्रीपूर्ण लढत नक्की होईल. विजय कोणाचा असू दे, कवाडचा असू दे किंवा रामवाडीचा असू दे, हे विजय एकाचाच होणार आहे. क्या बात आहे. आणि पहा मैत्री काय असतं हे शिकवतं क्रिकेट आणि ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय. रामवाडी संघ फलंदाजीचा निर्णय स्वीकारून क्षेत्ररक्षण करण्याकरिता आमंत्रित करतायत कवाड संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स इथे सज्ज असतील टीम रामवाडी संघ. आपण रिपोर्टिंग करायचं आहे त्वरित आणि सज्ज असतील इथे माता माझे का सर? धन्यवाद तेजस धोबी. रंगतदार सामने आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. धावांची आवश्यकता आहे ते 38. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे टीम चिंचवली संघाला. प्रथम फलंदाजी करताना 37 धावांचं आव्हान ठेवलंय. 37 धावा जमा केल्या तर टीम पॉवर सेलर बी संघाने. 38 धावांचं आव्हान आहे 24 चेंडूमध्ये. लो स्कोरिंग सामना म्हणायला हरकत नाही, परंतु लो स्कोरिंग सामने रंगतदार होतात यात मात्र शंकाच नाही. पाहूया कशा पद्धतीने, कारण दोन्ही मजबूत संघ. कारण ह्या असोसिएशनमध्ये चिंचवली संघ या प्रथमच खेळताना आपण त्या संघाला पाहणार आहे. कारण त्या खेळाडूंचे काय डावपेच आहेत कुठल्याच संघाला ठाऊक नाही. ह्याच वर्षी या संघाचं पदार्पण झालेलं आहे आणि त्याचा पहिलाच सामना या मैदानावर इथं खेळवला जातोय चिंचवली संघ. पाहूया कशा पद्धतीने ते फलंदाजी करतायत. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. सलामीला आलाय श्रीकांत आणि विशाल.
पाहूया स्ट्राईक कुठला फलंदाज स्वीकारेल. स्ट्राईकवर विशाल नॉट स्ट्राईक श्रीकांत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय अक्षय. चोवीस चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचे षटक पाहूया कशा पद्धतीने. राऊंड द विकेटचा मारा करताना आपण पाहणार आहे गोलंदाजाला. अगदी फुलरलेचा चेंडू आता खेळून काढलेला आहे. पाऊंच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावाने अकाउंट ओपन केले विशालाने. धावसंख्या झालेले 1. ह्या दुपारच्या क्षेत्रामध्ये इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, तसेच SSS लाईव्हवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचे स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. अक्षय सामना करेल श्रीकांत. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे का? हो, प्रयत्न तर केलाय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. हे 2 धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले बिनबाद 3. यानंतर होणारा सामना आपण दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारे मीत कवाड आणि टीम रामवाडी. देवांश 11 रामवाडी आणि मीत कवाड. पलटीफटका मारण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंग सुंदर पाहायला मिळाले. एका टप्प्याने चेंडू सीमारसे बाहेर गेलाय. चौकार 4. तुम्ही जेव्हा पलटी फटका मारताना त्यावेळेस त्या चेंडूवरची तुमची नजर आणि टायमिंग हे योग्य जर जुळला तर नक्कीच आपल्या धावा मिळतील. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अंबाडी कवाड असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गुरव साहेबांचे या मैदानामध्ये आगमन झालेले. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने की संतोषजी गुरव साहेब आपण अगदी सन्मानाने आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. संतोषजी गुरव. धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 8. जेव्हा मीत कवाड संघ खेळतो तेव्हा त्यावेळेस आमचे अध्यक्ष संतोषजी गुरव यांची हजेरी नक्कीच असते. मी नेहमी पाहतो जेव्हा संघ खेळतो ना तेव्हा ते मंचावर कधीच येत नाही. सामना संपल्यानंतर ते नक्कीच मंचावर येतील, कारण पूर्णपणे साथ आहे त्यांची आपल्या मीत कवाड स्पोर्ट्स संघाला. खोलवर टप्प्याचे चेंडू पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केला. थोडंसं फंबल झालंय. एकदा पूर्ण केलंय. थोडीशी दुखापत झाले की काय. 2 धावा पूर्ण. चेंडूनी उचली घेतली आणि चेंडू डोळ्यावरून आदलतोय. हे 2 धावा. हे 2 धावाने धावसंख्या दुहेऱ्या अंकात प्रवेश करते, ती म्हणजे 10. पाण्याची व्यवस्था करा मैदानावर. अडतीस धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावा झाल्या आहेत. पहिले षटक चालू ती म्हणजे बिनबाद 10. यानंतर देवांश 11 रामवाडे आणि मीत स्पोर्ट कवाड. त्याच्यानंतर या संघातील विजय संघ त्यांच्याशी 2-2 हात करेल गावदेवी
हिवाळी. या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक आहेत आणि त्या खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विशाल गोलंदाज अक्षय. अक्षय टू विशाल. धावसंख्या 10. फुलटा चेंडू, लो फुलटा चेंडू. समाचार घेण्याचा प्रयत्न केला असता तर झेल होऊ शकला असता, परंतु थोडस अलगर्जीपणा कामी आली आणि चेंडू सरळ जाऊन पडद्यावर आदळतोय. षटकार 6. क्षेत्ररक्षक तिथे दर्शवते, तिथे थोडीशी आउट फील खराब असल्यामुळे हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या तब्बल 16वर नेऊन ठेवलेले आहे. 38 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाले असं म्हणायला हरकत नाही, कारण 6 चेंडूमध्ये आतापर्यंत बिनबाद 16 धावा जमा केल्या आहेत. दुसरं षटक पाहूया. कर्णधार कोणाच्या खांद्यावर ही दोरा सोपवतोय. गोलंदाज समाधान आणि समाधानचा सामना करेल श्रीकांत. बिनबाद 16. पॉवर प्लेचे षटक, पॉवरफुल फलंदाजी, नवीन गोलंदाज आलेले समाधान. समाधानपूर्वक आता गोलंदाजी करावी लागेल सामना जर जिंकायचा असेल. शेलार, पॉवर शेलार बी सांगायला तर. समाधान सामना करेल श्रीकांत. राईट हँड उर्ध्व विकेटचा मारा करताना आपण पाहणार आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. 38 धावांचं माफक आव्हान. लो फुलटा चेंडू, हवे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि चुकीला माफी नाही. सुंदर झेल सोडलेला आहे. एक जीवनदान म्हणायला हरकत नाही श्रीकांत याला. आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्या झाली 17. बिनबाद 17. पुन्हा एकदा प्रयत्न तोच. आता मात्र गोलंदाजी स्वतः चेंडू खाली आणि पहिला हादरा मिळतोय. बाद होणारा फलंदाज तो म्हणजे विशाल. बॅक टू डगआउट. साहेबांचं नावाचं एक गीत आपण आपल्याला ऐकायला मिळालं. धावसंख्या झालेली ती म्हणजे 17. नवीन बॅटर आलेले अजित पाडेकर. अजित पाडेकर. एक उंचपुरा असा हा फलंदाज. पाहूया आपल्या उंचीचा कसा फायदा आहे. उंचपुरा गोलंदाज आहे समाधान. पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्यांनी सफलता प्राप्त केलेली आहे. धावसंख्या 17. 17वर 1 खतरा आलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा 30 धावसंख्या दिसते. 17 समाधान. हो चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आलेलं नाही, परंतु 1 धाव मात्र पूर्ण केलेले आहे. अकाउंट ओपन केलेले आहे. एका धावाने धावसंख्या झालेली आहे 1 बाद 18. 38 धावांची आवश्यकता. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 18.
समाधान. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी वारंवार आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले दोन्ही बॅटरला. एकच धाव संख्या झालेले 19. मी म्हटलं ना लो स्कोरिंग सामने खूप रंगतदार होत आहेत. त्याच परिस्थितीमध्ये आता चाललेला हा सामना. एक या असोसिएशनमध्ये नौका संघ खेळतोय चिंचवली. सोडून दिलाय चेंडू. का? त्याचं कारण चेंडू पिचच्या बाहेर पिचिंग झालाय. पंच आम्हाला दर्शवत आहेत की हा नो फ्रीट. उघडा डोळे पहा नेट. पुढचा चेंडू आहे फ्रीटची संधी आलेले फलंदाजाला. पाहूया कशा पद्धतीने या फ्रीटचा फायदा उठवेल हा फलंदाज. धावसंख्या 20. फायदा उठवत आलेला नाही. वेगात टाकलेला चेंडू. आता मात्र खूप सुंदर लेंथ लाईन पाहायला मिळाले. डॉट बॉल. समाधान. पलटी फटका मारण्याचा टायमिंग पहा किती सुंदर. जेव्हा बॅटला चेंडू लागला त्याला मोहर लागली होती 6 धावांची. आला ह्या बिग 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 षटकार 6. आजी त्यांनी दर्शवले घी सीधे उंगल से नहीं निकलते ना तो टेढ़ी करनी पड़ेगी. आणि पलटी फटका मारला आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार आणि 6 धावाने संघाची धावसंख्या मात्र झपाट्याने वाढताना दिसते. धावसंख्या झालेले 26. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती नंतर चिंचोली संघाची धावसंख्या झाली 1/26. तिसरं षटक म्हणजे खूप महत्त्वाचं षटक असतंय. मी नेहमी सांगतो जेव्हा 50 षटकांचा सामना असतो तेव्हा 49 षटक महत्त्वाचं. जेव्हा 20 षटकाचा सामना तेव्हा 19 व षटक महत्त्वाचं. परंतु 4 षटकाचा सामना तिसरं षटक आहे ना हे खूप महत्त्वाचं असतंय. पाहूया कशा पद्धतीने षटक हाताळले. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय विजय. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. फक्त सुद्धा म्हणता येणार नाही कारण हा क्रिकेट आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या षटकामध्ये 1-2 गडी जर बाद झाले तर निर्धाव चेंडू टाकले तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम पॉवर शेलर बी. विजय आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. पंच आमच्याकडे दर्शवत आहेत हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्तच्या रूपाने 1 धावात वाढ झालेली. 1 धावाने धावसंख्या झालेले 27. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका पाहायला मिळतो. परंतु तिथे झालेलं असलंय आणि त्या जाळ्यामध्ये मला वाटतं पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी केली पंचांनी. नक्की हा झेल झालाय की षटकार आहे. कारण तिथले जी सीमारेषा आहे ती जरा खोलवर आहे. त्याच्यामुळे पंचांची नजर तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. त्याच्यामुळे पंचांनी टेक्निकचा वापर केलाय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे गडी बाद. झेलचीत झालेलं आहे. सच्चा मनाचा दादा आहे लई दिलवाला. पकडलेलं आहे. थोडीशी जर चुकी झाली असती क्षेत्ररक्षकाची तर नक्कीच हा षटकार मिळू शकला असता. परंतु आपलं संतुलन त्याने बरोबर सावरलेलं आहे आणि झेलच्या रूपाने दुसरा गडी बाद झालाय. चिंचवली संघाचा नवीन फलंदाज आलाय
गोविंद. श्रीकांत बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी गोविंद आलेले. विजय. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त केली विजयाने. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो की काय. उलटा चेंडू होता, परंतु पाहिजे तसा फायदा उठवता आलेला नाही गोविंद याला. आणि ह्या चेंडूवर मिळते एक धाव. एका धावने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले 28. विजय याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. चेंडू हवेत आहे, उंची जास्ती, लांबी पाहावी लागेल. लांबी कमी, अजून एक गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय विजयाला. गॉन. गणेश पाटील हिवाळी यांच्याकडून सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आणि समालोचन कक्षाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद GP गणेश पाटील, आपले मनापासून अभिनंदन. आपण यूट्यूबवर या सामन्याचा आनंद घर बसल्या लुटत आहेत. आपले मनपूर्वक अभिनंदन. आस्तिक नवीन फलंदाज आस्तिक समाधानपूर्वक गोलंदाजी चाललेले. समाधानाचे एक धाव तर मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या झालेले 29. रंगतदार सामना. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात शंकाच नाही. अशा पद्धतीने चाललेला हा सामना दिसतोय. सामना करेल गोविंद, गोलंदाज समाधान. निसर्गरम्य ठिकाण दादूपाडा ही नगरी. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला हुलकावून देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सहा चेंडू 4 धावा. आता मात्र विचार विनिमय करण्यास भाग पाडले टीम पॉवर शेलर बी संघाला. तर कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची, कारण 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी फक्त ना फक्त 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज आलेले रवी सांबरे. रवी सांबरे नौका फलंदाज आहे, परंतु जे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येईल? रणवीर. पाहूया रणवीर याच्यावर ही धुरा सोपवण्यात आलेला आहे की युवा गोलंदाज आहे, कशा पद्धतीने कामगिरी करेल. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे टीम चिंचवली संघाला. फक्त 4. 1-2 चेंडू जर डॉट निघाले, 1-2 गडी बाद झाले तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम पॉवर शेलर बी. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळेल रणवीर. नावात तर वीर आहे, वीरासारखी कामगिरी करावी लागेल रणवीर याला. क्षेत्ररक्षण आपण पाहतो, कारण 4 धावा डिफेंड करायचे आहेत.
चिंचोली संघाला 4 धावा जमा करायचे आहेत 6 चेंडूमध्ये. उडवलाय विजयाचा षटकार 6.